आवटे म्हणजे कोण असं विचारायचे. असं वाटलं की आता ते बदलेल, ते बदलायलाच तयार नाहीये. अद्यापही जातीच्या पलीकडे आपण जातच नाही आहोत. माझं इंदोरला मध्ये भाषण होतं आणि इंदोरमध्ये हिंदीमध्ये बोलावं लागतं आजगावकरचं. हिंदीमध्ये माझं भाषण होतं. त्या भाषणामध्ये मी त्या इंदोरकरांना उद्देशून असं म्हटलं आमचे तुमच्यावर उपकार आहेत, कारण तुम्ही आम्हाला बाबासाहेब दिले. बाबासाहेबांचा जन्म इंदोरचा, महूचा. तुम्ही आम्हाला बाबासाहेब दिले, पण तुमच्यावर पण आमचे उपकार आहेत. आम्ही तुम्हाला अहिल्याबाई दिल्या. आणि पुढे बोलताना मी असं म्हटलं, बाहुबली सिनेमा माहिती आहे ना, बाहुबली सिनेमाच्या निर्मात्यांनी आणि दिग्दर्शकांनी जर अहिल्या देवींचं चरित्र वाचलं असतं तर त्यांनी बाहुबलीवर सिनेमा काढला नसता, अहिल्या देवींवर काढला असता. कारण बाहुबलीची देवसेना ही फक्त नवरा मेला तर मुलगा मोठा व्हावा म्हणून 25 वर्ष वाट बघत बसते. आमची अहिल्यादेवी मात्र नवरा मेला, सासरा मेला, मुलगा मेला, कुणाचीही वाट न बघता घोड्यावर मान ठोकतोय आणि 30 वर्ष राज्यकारभार. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. माझं भाषण झालं, मी बाहेर गेलो. एक मला मिठी मारलेली एक माणूस सोडायलाच तयार नाही आणि डोळ्यात पाणी. माझा खांदा ओला झाला. म्हणजे सर ठीक आहे, आता झालं माझं भाषण, म्हणजे काय चुकलं असेल तर माफ करा. म्हटलं एवढे रडता का? नाही म्हणे, मी भावनिक झालोय. म्हणे का? तुमचं भाषण ऐकलं, अहिल्या देवींबद्दल तुम्ही काय बोलला? म्हटलं छान बोल. म्हणे मला फार बरं वाटलं, एक तरी धनगर संपादक आहे. मला काही कळलंच तयार नाही. मला पहिल्यांदा ट्यूबच पेटे ना की हा असं का म्हणतोय. मी म्हटलं बाबा मी धनगर असायला माझी हरकत काही नाहीये, पण तुला का वाटलं असं? म्हणे सर, आपला माणूस असल्याशिवाय कोणी असं पोट तिडकीने बोलत नाही.